पनवेल तालुक्यातील वामंजे गावामध्ये सालाबादप्रमाणे आई माता गावदेवीच्या यात्रेनिमित्ताने माजी सरपंच डी.बी. भाई म्हात्रे यांच्या वतीने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कुस्ती सामन्यांना महाराष्ट्रातून अनेक पैलवान उपस्थित होते। यामध्ये मोठ्या संख्येने महिलांमध्येही हे सामने झाले। यामध्ये विजेता कुस्तीमल्लाला पुरस्कार देण्यात आले। यावेळी डी.बी. म्हात्रे यांनी कुस्तीबद्दल असलेले आपले प्रेम व्यक्त केले। पैलवान त्यांना ही बोलवा, दोघांचा सन्मान करायचा। रुपेश रुपेश दोघांनी घ्या। रईस कुस्ती दोन्ही पैलवानांवरती आहे आणि गजन हे मला या ना थोडे थोडे तुम्ही वाजवलो आहे ना, ते खाली बसून घ्या। समोरचे थोडं इकडे हो ना, साईडला व्हा, साईडला। सरपंच दादा तुम्ही तिकडे या आमच्याकडे। श्रीराम सर तुमचं ते लिहिण्याचं टेबल आहे ना, थोडं बाजूला घ्या त्या बाजूला। उजव्या साईडला थोडं नाही, इकडे या बाजूला घ्या, इकडे घ्या, थोडं सरकून घ्या। म्हणजे पैलवान की ते नाव हे खरं रजिस्टर करायला येणार नाही। परेश पाटील साहेब, आज आपण या कुस्त्याच्या आखाड्यामध्ये आलेला आहात, तर आपलं मनोगत प्रथमतः व्यक्त करा। खऱ्या अर्थाने आई गावदेवीचा उत्सव जवळजवळ 6 वर्षापूर्वी आमच्या गावचे सरपंच कार्यसम्राट सरपंच आदरणीय डी.बी. म्हात्रे यांनी हा संकल्पना उभी केली। उत्सव चालू करत असताना कुठेतरी हे लुप्त होत असताना कुस्तीचा आखाडा त्यांनी पुन्हा एकदा सुरू करून गेला। सुरू करण्यामागे आता सांगितलं तुम्हाला, माझे वडील वस्ताद लामचंद नरवा पाटील यांचं 1 महिन्यापूर्वी आताच निधन झालं। त्यांनी हा प्रेरणा दिली डी.बी. म्हात्रे आपण या ठिकाणी आपण उत्सव साजरा केला का जुनी परंपरा आपल्या जपाची असेल तर आपली पारंपरिक आपला खेळ म्हणजे कुस्ती हा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून डी.बी. म्हात्रेंनी पाऊल उचलला आणि आखाडा चालू केला। याच्या मागे खऱ्या अर्थानं असतील आमचे वस्ताद बापू, त्याच्यानंतर आमचे वस्ताद रघुनाथ भंडारी आणि आमचे बालाकाठे, हे परशुराम मामा, पांडुरंग पाटील, हे सगळे जुने जाणकार व्यक्ती होते। यांच्याशी सल्लामसलत करून डी.बी. म्हात्रे यांनी हा आखाडा चालू केला आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीला न्याय देण्याचा पुन्हा एकदा सुरुवात या ठिकाणी करून घेतली। आणि 6 वर्षापासून हा कुस्तीचा आखाडा आमच्या गावामध्ये चालू आहे यात्रेनुसार, आणि छोट्यापासून तर इंदोरच्या कुस्त्या सुद्धा आमच्या आखाड्यामध्ये होत असतात आणि ठाणे, रायगड, कोल्हापूर या ठिकाणी उसून पैलवान येतात। त्यांना माझ्याकडून आणि आमच्या गावकऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा। हे आपलं कितवं वर्ष आहे? हे आमचं 6वं वर्ष आहे आणि ही संकल्पना ज्यांनी आम्हाला सांगितली ते आमचे स्वर्गीय वस्ताद रामचंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्यदेव आखाडा उभा राहिलेला आहे। खरं तर कुठेतरी हा लाल मातीचा खेळ विलुप्त होत चाललेला होता, पण लाल मातीच्या खेळाला वाव मिळाला पाहिजे यासाठी कुस्तीचा आखाडा निर्माण झाला पाहिजे। मग आम्ही काय केलं, नितळसला प्रथम एक कुस्तीचा आखाडा तयार केला। त्याच्यानंतर त्या वर्षीपासून आम्ही कुस्तीचे सामने इथे खेळवतो। आज 6वं वर्ष आहे आमचं कुस्तीचा सामना चालू आहे। आज या ठिकाणी आपल्याकडे सर्वोच्च कुस्ती किती रुपयापर्यंत खेळली जाईल? सर्वोच्च कुस्ती आमच्या आजची 51,000 रुपयाची आहे। आणि तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छेन का आम्ही हे खेळ चालू केलं त्यावेळेला आम्हाला या खेळातली काही माहिती नव्हती, पण या खेळातले तज्ञ असे आमचे मामा असतील, बापू असतील, यांनी आम्हाला वेळेला सहकार्य केलं। आणि या खेळामध्ये एक नियम असतो का जो पडेल, ज्याची पाठ लागेल तोच परत कुस्ती चालू असते। म्हणजे ह्या खेळामध्ये आपण पॉइंटवर कुस्ती खेळतो का डायरेक्ट पाठ लागण्यावर? नाही, चितपटची गोष्टी केल्या, चितपटची गोष्टी केल्या।
अच्छा, साधारणपणे किती मल्ल आपल्याकडे खेळायला आलेले आहेत आणि आज साधारणतः आपल्या आखाड्यामध्ये 200 ते 300 कुस्त्या माझ्या अंदाजे होतील. मल्ल राज्यातून म्हणजे राज्यभरातून मल्ल आलेले आहेत, काय सांगायला? हो, आमच्या आखाड्यामध्ये ठाणा, कल्याण आणि कोल्हापूरवरूनही मल्ल आलेले आहेत.